ढोलकीमध्ये तालीम असावी असा आमचा विचार आहे, परंतु तालीम संघाला आम्हाला या ठिकाणी आमच्या उमेश पाटील असतील, वकील साहेब असतील यांना मनावर घ्यावं लागेल. आणि या ढोलकीमध्ये आपण जसं इतर पैलवानांचा सन्मान करतो तसं आपल्या ढोलकीमध्ये पैलवान घडले पाहिजे. पैलवान घडत असताना अनेक गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी पालन करावे लागेल. रमेश भाई, संतोष पाटील तुमच्या बाजूला आहे. रमेश पाटील, ढोलकीमध्ये जर पैलवान घडवायचे असतील तर काय करावं? नंबर मुद्दा घ्या, तुम्हाला कसं नृत्य व्हावं आहे. तंबाखू, पान, पिढ्या, सिगरेट, गांजा, चरस, स्वयंसो याला पण स्वतः आपल्यापासून आपल्याला या ठिकाणी गुंतून घ्यावं लागलं आणि आपल्याला हे बंद करावं लागलं. हा झाला पहिला मुद्दा. नंबर 2चा मुद्दा, तालीम संघ तयार करीत असताना आपल्या सर्वांना त्यासाठी टाइम द्यावा लागेल. आणि टाइम देण्याच्या आपण सतत प्रयत्न जर केला तर मला वाटतं आपल्या ढोलकीमध्ये पैलवान घडतील. महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आपल्या ढोलकीच्या आखाडे धरून खेळतात. आणि मला वाटतं मग आपला ढोलकीचा पैलवान का तयार होऊ नये? ढोलकीचा पैलवान जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये ढोलकीच्या नावानं आणि राजा बाबाच्या नावानं त्या ठिकाणी खेळण्यासाठी गेलं पाहिजे. पूर्वी आपल्याकडे परंपरा होती, प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी आपण आखाडा राजा बाबाच्या समोर भरत असतो. आणि अनेक वेळा त्या ठिकाणी पैलवान करत असताना ती आपण काळजी घ्यायचो. पैलवानाचा मुद्दा असाचा, आपण आज धूम्रपान करतो, परंतु आपल्याकडे दूध असणं गरजेचं आहे, केळी असणं गरजेचं आहे. आणि उत्कृष्ट प्रशिक्षक जे काही नामांकित आहे त्यांचं आपल्याला आपण आपला गुरु सुरू झाला की एक 5-6 दिवस प्रयत्न करतो आणि नंतर आपण आपल्या कामाच्या व्यापामध्ये विसरून जातो. तसं होतं कामाला. आज आपण कुस्तीच्या खेळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे. बहुत बढ़िया. हेलो, रशीद मामू, तुमचं बोलणं योग्य आहे का? ढोलकीमध्ये मल्ल का नाही होत? बरोबर आहे तुमचं. एवढा मोठा आकडा आहे गावात, आमच्याच गावाचा मल्ल नाही. बरोबर आहे. पण काय आलं, आमच्या गावाला व्यायामशाळा नाही, महत्वाची गोष्ट ती. आणि काय आलं, एक वळण नाही आमच्या गावाला व्यायामाचं. आणि मला नाही वाटतं का 2-4 पैलवान बनायला पाहिजे. आणि एका सोबत एक डब्याला कसं रेल्वेला डबे जोडत जाते तसं होईल, एक दिवस होईल आमच्या गावात. आणि करून आम्ही नामांकित पैलवानच करू. चला, काही अडचण नाही, होईल. आमच्या गावाची आणि लोकांना पैसे वाटणार आहे. आम्ही आमचं पैसे स्वतः घेणार आहे. मला वाटतं तुमच्या गावात ठेवाय गरज नाही.
मग दुसऱ्या पोराला थोडी संधी द्या. काय होतंय एकच मल्ल आहे आपल्याकडं. थोडंसं इकडं बी आहे का तिला पण शिकलेलं अलर्ट. आता काय करा दुसरं का? हे बरोबर दुसरं करा 500 रुपये म्हणलं का? बरं बरं. हलकी पथक जरा फिरून वाजवले तर बरं वाटेल. हलकी पथक फिरून फिरून घ्या. आणि मंचच्या स्टँडर्ड मध्ये आतमध्ये कृपया कोणीही बसू नका. ऋषी स्टँडर्डच्या बाहेरच बसू नका. काय होतंय मला अडचण नाही आली पाहिजे. आता ग्राउंड आपल्याकडे कमी आहे. हे पूल झाल्यामुळे ग्राउंड कमी पडतंय. बर 400 रुपये देतो तुला. शाखा भाई 400 रुपये देऊ. पाणी काढून घेऊन जा आणि 100 रुपये वापस जा. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग ढोलकीच्या काळ्या मातीमध्ये पांढऱ्या मातीमध्ये चालू असलेला हा कुस्तीचा हंगामा. एवढं लक्ष असलेले आमचे शिवराचे सत्तमभाई दूर थांबले. तुम्ही दूर थांबता त्यामुळे तुम्ही नावाची नोंद द्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सूचित करण्यासाठी संधी आमच्याकडून संधी मिळेल. हॅलो महिला कुस्ती लढणार आहे का? महिला लढायचं आहे का? 500 रुपये चालू आहे. चलो भाई साहेब महिला जय बोलता. यांचं त्यांना थोडंफार कुस्तीला चांगलं ज्ञान बनवलेलं आहे तर त्यांनी पंच म्हणून थोडंफार काम पाहावं. बाबा भाई तुम्ही बी तर कुस्तीकडे लक्ष द्या. बाबा तुम्ही खाली बसा. ओ बाबा तुम्ही खाली बसा. बाबा भाई पुरेशी जोड लावण्यासाठी सहकार्य करा. ये तिथे इकडे एका वेळेस फक्त पाहिजे म्हणजे लक्ष घ्या. हॅलो महिला 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 चले इकडे झाले का पा चालेल. पंच तू कुठली रे? कुठली? खंडवा. बर या मुलीसोबत कुस्ती करणार का? नरहरी पैलवान दरेगावकर तिने पण पंच म्हणून काम पाहत आहे. दुसरी दिदी कुठे? टोपीवाली. या कुस्त्या चालू आहे. पाहिजे काम आहे. दुसरी मुलगी आहे का छोटी? बंडूराजे एक टोपीवाली मुलगी आहे. बंडू पाटील पाटील या मुलीला जोड लावून मुलगी हिच्यासोबत खेळणार भारी आहे. कसं कळलं तुला भारी? सांग बरं. बडी आहे. तिथे इकडे तुझ्यासोबत अजून एक कॅपवाली पण गिफ्ट मुलगी कुठे आहे? अजून कोणी आहे का? या मुली स्पर्धक असेल
जाऊ दे, हार होईन ना तर जीत होईल. चल लढ. ऐक ऐक, ये नोंद करून घ्या. ऐ बेटा इकडे नोंद करून घ्या. 200 रुपये लहान मुली स्पर्धक आहे. चला त्यांचा स्वागत करा. चला सर्वांनी टाळ्या वाजवा तुम्ही. चला टाळ्या वाजवा. सगळ्यांनी जोरात टाळ्या होऊ द्या. काय झालं? इकडे घे. ऋषी हात घे त्यांना. सोड 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 मला सोड सोड. मध्ये घे मध्ये इथं मध्ये घे. मध्येच गेलो. ऐका, परत परत तेच पैलवान लावू नका. नवीन पैलवानाला चान्स द्या. परत परत तेच पैलवान देऊ नका. सगळ्यांची कुस्ती झाली पाहिजे. कुस्ती म्हणजे कुस्ती झाली पाहिजे ती. बापू लहान मुली आहेत त्या आपल्या भारत देशासाठी मोठ्या स्पर्धा सुद्धा घेऊ शकतात. आपल्या मुली पण पाठीमागे नाहीये. दरवर्षी आपण राजा बागेश्वर उडीचा मुलींची सुद्धा स्पर्धा आपण घेत असतो. आणि सर्व भविष्यात ह्या आपल्या देशाचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या विठ्ठल तालुक्याचं नाव त्याकडे रोशन करणार आहे. खंडवा उत्तर प्रदेश तिथून ही लहान मुलगी खेळायला आलेली आहे. या आता जे छोट्या बालकांची कुस्ती चालू आहे, दोन हे जे काय कुमार गटामध्ये या दोन लेकरं आमचे उमेश पाटील मुलगी हॅलो आसिया ही जिंकली. हॅलो आसिया हिनं कुस्ती जिंकलेली आहे. तिला 200 रुपये इनाम त्या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि दुसरी मुलगी जी आहे तिला पण चांगली